विकास जो आहे त्या ठिकाणी आता सुरू म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन ज्याला पण औद्योगिकरण त्याला सुरुवात झालेली आहे। परंतु काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधासाठी त्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जातात आणि त्यांना सुपीक जमिनी अधिग्रहित केल्यामुळे त्यांना दुसरं उत्पन्नाचं साधन राहत नाही। पैसे जर त्यांना मिळाले तर ते कधी खर्च होऊ शकतात, परंतु जमीन एक त्यांचा ठेवा असतो म्हणून लोक त्या आपली जमिनी द्यायला तयार नाहीत। परंतु जर छोटे छोटे उद्योग त्या ठिकाणी आले आणि गृहोद्योग आपण स्थापन केले तर निश्चितपणाने त्या ठिकाणी उद्योजकता निर्माण होईल आणि लोकांना रोजगार पण मिळू शकेल। आणि फक्त मोठ्या उद्योगानेच मिळत नाही तर छोटे छोटे उद्योग छोटे छोटे धंदे जरी आपण त्या ठिकाणी सुरू केले तर आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लोकांना रोजगार देऊ शकतो। येणार असे दावे करण्यात येत आहेत, तुमचं काय मत आहे? एक उद्योग आलेलाच आहे, याच्यानंतर येणार आहेत असं सतत कळलेलं आहे। परंतु आल्यानंतर ते लोकाभिमुख असावेत, तेथील स्थानिक लोकांना रोजगार मिळावा आणि शेतकऱ्यांच्या जमिनीच्या बळजबरीने घेतल्या जात आहे त्या बळजबरीने घेता त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन जर त्यांचे जात असेल तर त्यांची चांगली व्यवस्था झाली पाहिजे आणि त्यांना विश्वासात घेऊनच हे सगळं काम झालं पाहिजे। जे स्थानिक लोक आहेत, आदिवासी आहेत, बाकी इतर शेतकरी आहेत, या ठिकाणी जर उद्योग स्थापित होत असतील तर त्याला विरोध, विकासाला कोणाचा विरोध नाही, परंतु तेथील स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन हे सगळं काम झालं पाहिजे। आपल्याला सगळ्यांना माहित आहे की हे सत्तेत येण्यासाठी निवडणुकीच्या आधी काही पण आश्वासनं देतात। निवडणुकीच्या पूर्वी लोकांच्या खात्यामध्ये, महिलांच्या खात्यामध्ये, किसान सन्मान निधीमधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा करण्याचं काम या लोकांनी केलं, परंतु निवडणूक आटोपली, त्या आधारावर सत्तेमध्ये आले आणि आता सगळे ते विसरलेले आहेत। बोनस जाहीर केला, बोनस देऊ शकत नाही कारण की तिजोरीमध्ये खडखडाट आहे, किती कर्ज करणार आहे आणि तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि त्याच्यामुळे देऊ शकत नाही। परंतु देण्याच्या आव्हानात लाडक्या बहिणींना सुद्धा 2100 रुपये देणार होते, 2100 रुपये सोडा, आता काहीतरी 500 रुपये देणार होते, पण 500 पण देऊ शकत नाही। तिजोरीत पैसे पाहिजे देण्यासाठी, फुकटचं किती दिवस लोकांना वाटणार आहेत। आता निवडणूक झाली, त्यांचं संपलं, आता निवडणूक झाली, निवडून आले, सत्तेत बसले, आता 5 वर्ष त्यांना काय घेणं देणं नाही लोकांच्या अडचणीचे काय असेल। विजेचं संकट शेतकऱ्यांवर आहे, शेतकऱ्यांवर अनेक प्रकारचे संकट त्यांना बघायला कुठल्याही प्रकारची वेळ नाही, कारण की त्यांना माहित आहे की निवडणुकीच्या आधी पण काही आमिष दिलं तर आपल्याला मतदान मिळतं, आपण सत्तेत येतो, त्याच्यामुळे आता 5 वर्ष काही करायची गरज नाही।